नाही 33% आरक्षण जे आहे ते आरक्षण देण्याच्या संबंधामधलं बिल पास करण्यात आलं होतं आणि त्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता काँग्रेस सहित सगळ्यांनी. आता जे बिल आलेलं आहे ते डिलिमिटेशन 40-50 वर्षांतर एकदा होणं अत्यंत आवश्यक होतं. मतदारसंघ एवढे मोठे आहे, काय मतदारसंघ 39 लाखाचे आहे आणि पॉप्युलेशन तिथलं जवळजवळ 50-60 लाखाचं आहे. त्यामुळं डिलिमिटेशनचं बिल आणलं होतं आणि जागा वाढत असतील तर काय यांना अडचण आहे. 273 जागा महिलांसाठी वाढणार होत्या आणि 816 किंवा 850 जागा होणार होत्या आणि नॉर्थच्या जागा वाढतील आणि साऊथवर अन्याय होईल अशा पद्धतीचा प्रचार करू हे बिल फेटाळण्यात आलेलं आहे. कारण यांना माहित होतं की हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदी सरकारचा किंवा एनडीएचा फार मोठा फायदा होईल. त्यामुळे काहीतरी निमित्त करायचं आणि निमित्त करून यांनी फार मोठं पाप केलेलं आहे. आणि आता 2029 मध्ये महिलांना आरक्षण लागू होणार नाही आहे, कारण या वेळेला बिल पास झालं असतं तरच ते लागू होणार होतं. पण जागा वाढवणं अत्यंत आवश्यक आहे, ज्या वेळेला पूर्वीच्या सरकारने जागा वाढवलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसच्या आरोपामध्ये तर ते अजिबात नाही आणि बिल मुद्दाम फेटाळलेलं आहे, महिलांवर अन्याय केलेला आहे आणि याच महिला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीटीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे. यासाठी आताच मी जावळे साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि सर्व डीपीटीसी मध्ये गोरगरीब वस्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. यासाठी आरपीआयला सुद्धा फंडिंग मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि आरपीआयला आमचा वाटा मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.